नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मोदीच्या हात तुम्ही मग देश विकायचा असतो का? अरे मित्र असेल मोदीच्या हात तुम्ही मग देश विकायचा असतो का? आणि या पाडव्या सरकारला मला सांगायचंय की सरकार मायबाप जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही झालं तर तुमचे एसी गाड्या तुमचे एसी बंगले फोडल्याशिवाय हा मराठा समाज साहेब तुम्ही आम्हाला घोडे लावा, आमच्यावर कारवाई करा, जे करायचं ते करा. सरकार बायबाप तुम्ही आम्हाला घोडे तुम्ही आम्हाला काय लावायचं लावसाल आणि शेतकऱ्याची आवड साहेब तुम्हाला घोडे आणि बैल लावायशिवाय लहान नाही साहेब. सरकार बायबाप ही शेतकऱ्याची आवड आहे. शेतकऱ्याच्या आवडांवर बैल किंवा घोडे लावले ना तर ऐका शेतकऱ्याच्या आवडात एकटे येत नसते, बैल एकटे येत नसतात, बैला नांगरा सगळे आणि जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही झालं मी परत सांगतोय तुमच्या महागड्या गाड्या आणि एसी आणि टरबूजा पोट भरण्याशिवाय हे मराठा समाज शांत बसणार नाहीये. परत मला पाटलाला सांगायचंय की पाटील मला पाटलांना मला सांगायचं नाही ठीक आहे मला पाटलांना सांगायचंय. जरांगे पाटील आज उपोषण करतायत भर उन्हामध्ये आणि जरांगे पाटील उन्हामध्ये बसलेले असताना या ठिकाणी काही समाज बांधव आपल्या अंगावरचे कपडे काढून बसलेत. हे समाज बांधव दुपारच्या वेळेस घराच्या बाहेर निघत नाहीत, डोक्याला रुमाल असतोय, अंगात कपडे असते, झाडाच्या सावलीखाली बसलेले असतात. परंतु आज या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसलेत म्हणून तुम्ही कपडे काढून का बसलाय? मला या ठिकाणी बसलेल्या बांधवांना प्रश्न करायचा आहे. तुम्ही अंगावरले कपडे का काढलेत? आमचा राजा उन्हात बसलेला असताना मावळ्यांनी आमचा राजा उन्हामध्ये बसलेला असताना मावळ्यांनी घरी बसायचं नाही. आम्ही आमचे कपडेच काय सगळा जीव द्यायला बसले. आज मराठ्यांचं काळीज रखरखत्या उन्हात या समाजासाठी उन्हात बसलंय तर मग आम्ही का घरी बसायचं? आम्ही पण बाहेर निघणार, आम्ही पण उन्हात बसणार. आम्ही एक कपडे काढून बसलो याचं कारण फक्त काय आहे की आमचा देव आज जर उन्हात या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. आमच्या देवाला परत एकदा तुम्ही मैदानात उतरावं लावलंय. पण आज तुम्हाला आंतरवलीची गर्दी असते याच्यापेक्षा उद्या तुम्ही जर आंतरवली उद्याचा दिवस जर उगून द्याला तर उद्या आंतरवलीत तुम्हाला पाय ठेवायला जागा भेटणार नाही. जीतेंगे लढेंगे जीतेंगे लढेंगे रक्षण आमच्या हक्काचं जरांगे पाटलांनी जेवढी टोकाची भूमिका घेतली आहे त्यापेक्षाही जास्त टोकाची भूमिका समाज घेईल. आणि आमचं काळी जरांगे पाटील सध्या उन्हामध्ये बसलेले आहेत. या निषेधात आम्ही अर्धनग्न झालेलो आहोत. काही फरक नाही असं मी सांगतो. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगतो की तुम्ही जरांगे पाटलाचा अंत पाहू नका, मराठ्याचा अंत पाहू नका. महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस तुम्ही अनाजी पंत अरे टरबूजा तुला एवढंच सांगतो. इथनं वंगाळ भाषा मी वापरणार नाही पण मी एवढंच सांगतो की तुम्ही पाटलाचा अंत पाहू नका. समाजाचा उद्रेक जर झाला ना या भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही.